नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। तर आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार प्रत्येक आठवड्याला आपलं करंट अफेअर्स एक सेशन होत असतं। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। तर आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल 2025। आता नुकतेच हे पुरस्कार जाहीर झालेले आहे। रॅमन मॅग्सेसे हे यांना आशिया खंडातला नोबल असंही समजलं जातं या पुरस्कारांना, एवढे ते प्रतिष्ठित पुरस्कार आहेत। तर बघूयात की या वर्षीचे पुरस्कार कोणाला जाहीर झालेले आहेत। घोषणा कधी झाली? 31 ऑगस्ट 2025 रोजी या पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। आणि फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष जे होते रॅमन मॅग्सेसे, त्यांच्या सन्मानार्थ हे पुरस्कार जाहीर केले जातात। त्यांची यावेळेस 118वी जयंती होती, त्या निमित्ताने हे पुरस्कारांची घोषणा केलेली आहे। पुरस्कार एकूण 3 व्यक्तींना किंवा संस्थांना जाहीर झालेले आहेत यावर्षी। रॅमन मॅग्सेसे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या देशासाठी जे मोलाचं योगदान दिलं होतं, अत्यंत चांगली कामगिरी केली होती, त्याच्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ स्मरणार्थ हे पुरस्कार सुरू केलेले आहे। म्हणून समाजात जी कोणी व्यक्ती किंवा ज्या कोणी संस्था ज्यांचं समाजामध्ये चांगल्या गोष्टींमध्ये योगदान आहे, ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, अशा लोकांना हे पुरस्कार मिळतात। तर सगळ्यात पहिले बघूया की कोणाकोणाला मिळाले। तर भारतामध्ये एज्युकेट गर्ल्स या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे। एज्युकेट गर्ल्स 2007 साली सफीना हुसेन यांनी मुंबईमध्ये ही संस्था सुरू केली होती। त्याच्याबद्दल माहिती बघूयात की ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी ही संस्था आहे आणि ही भारतातील अशी पहिलीच संस्था ठरलेली आहे जिने हा पुरस्कार मिळवलेला आहे। पुढे जाऊयात। त्याच्यानंतर शाहिना अली मालदीव्स यांनी पर्यावरण संरक्षणाच्या कार्यासाठी शाहिना अली यांनी काय केलंय मालदीव्स मध्ये की समुद्र किनारे त्याच्यानंतर बेट यांच्या स्वच्छतेसाठी यांनी मोहीम राबवली होती, यांनी कार्यक्रम राबवला होता। त्या अंतर्गत त्यांना पर्यावरण संरक्षणाच्या या कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झालाय। त्याच्यानंतर फ्लेवियानो अँटोनियो एल विलानुएवा फिलिपाईन्स यांच्या सामाजिक योगदानासाठी यांना पुरस्कार भेटला आहे। तर या 3 व्यक्तींना किंवा संस्थांना हा पुरस्कार जाहीर झालाय। याच्यासाठी आपल्यासाठी महत्वाचं ठरते ती संस्था म्हणजे एज्युकेट गर्ल्स ही भारतीय संस्था। तर ह्याच्याबद्दल बघूयात। स्थापना 2007 साली झाली, सफीना हुसेन यांनी केली, मुख्यालय मुंबईला आहे। कार्य काय? तर भारतातील 4 राज्यातील 30,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी ही संस्था कार्य करते। उद्दिष्ट काय? तर 2035 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे। तर सफीना हुसेन यांच्या या संस्थेने काय केलं की गावागावामध्ये जाऊन ज्या मुलींना शिक्षणासाठी त्यांचे घरचे तयार होत नव्हते, त्यांच्या फॅमिलीजला समजवून त्या मुलींना शिक्षणासाठी त्यांनी पाठवलं, त्याच्यानंतर शाळेपर्यंत त्यांची नेण्याची सोय केली। अशा बारीक सारीक गोष्टींमध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय त्यांच्या या संस्थेने, त्याच्यामुळे हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल तर आशियाचा नोबेल म्हणून या पुरस्काराची ओळख आहे। सुरुवात कधीपासून झाली? तर 1957 पासून झाली। उद्दिष्ट काय? तर आशियातील उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणं हा या पुरस्काराचा उद्दिष्ट आहे। पुढे जाऊयात। पुढे आहे भारतातील पहिला पूर्णस्तरीय सेमी कंडक्टर प्लांट कुठे सुरू झालाय? तर गुजरात राज्यात सुरू झालेला आहे। भारतातील पहिला पूर्णस्तरीय सेमी कंडक्टर प्लांट हा गुजरात राज्यात सुरू झालेला आहे। स्थान धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन अहमदाबाद गुजरात या ठिकाणी हा प्लांट सुरू झालेला आहे, धोलेरा या ठिकाणी। भागीदारी कोणाकोणाची? तर भारतीय कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची कोणती? पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या दोघांच्या भागीदारीने हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे सेमीकंडक्टर्सचा। गुंतवणूक सुमारे जवळजवळ 91,000 कोटींची गुंतवणूक या प्रोजेक्ट मध्ये केलेली आहे। तर उद्देश काय? तर भारतात सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू करणे, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल। तर भारत हा खूप मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि सेमीकंडक्टर तुम्हाला माहिती की बऱ्याच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये किंवा उपकरणांमध्ये त्याचं खूप महत्व आहे। त्या सेमीकंडक्टरच्या ज्या चिप्स बसवलेले आहेत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये, तर ह्या सगळ्या भारताच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कायम दुसऱ्या देशांवर डिपेंडंट राहावं लागत होतं सेमीकंडक्टरसाठी। तर हा प्रोजेक्ट झाल्यामुळे काय होणार आहे की आपलं जे इतर देशांवरचं जे अवलंबित्व होतं ते काही प्रमाणामध्ये कमी होईल आणि म्हणूनच आयातीवरील अवलंबित्व कमी होईल।
त्याच्यामुळे भारतामध्ये या चिप्सचं, सेमीकंडक्टर चिप्सचं उत्पादन सुरू करण्याचा विचार यांनी केलेला दिसतो. उत्पादन काय तर 28 नॅनोमीटर आणि त्यावरील तंत्रज्ञानावर आधारित चिप्सचे उत्पादन केले जाणार. 28 नॅनोमीटर, जेवढे हे नॅनोमीटर कमी ना तेवढी चिप जी असते ती जास्त प्रगत असते. म्हणजे अजून जर 25 नॅनोमीटरची असती तर ती अजून जास्त तंत्रज्ञानात प्रगत असते. तर 28 नॅनोमीटर म्हणजे त्यातही ती खूप त्यातल्या त्यात छोटी आहे. त्यावरील तंत्रज्ञानावर आधारित चिप्सचे उत्पादन केले जाणार. म्हणजे एवढ्या प्रगत चिप्सचं आपण उत्पादन करणार आहे. तर उपयोग काय, या चिप्सचा वापर प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केला जाणार, ऑटोमोटिव्ह, दूरसंचार आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या उद्योगांसाठी केला जाणार आहे. पुढे जाऊयात. पुढे बघूयात, भारती हा जो उपक्रम सुरू केलेला आहे याच्याबद्दल बघूया. कोणी सुरू केलेला आहे हा उपक्रम, तर कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण या संस्थेने कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारती हा उपक्रम सुरू केलेला आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. भारती उपक्रम सुरू केला. उद्देश काय की कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे. म्हणजे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन यांची जास्तीत जास्त निर्यात कशी केली जाईल त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. संस्था कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण ही संस्था. प्रमुख कार्य काय तर तांत्रिक सहाय्य, उत्पादन गुणवत्ता, पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक्स मध्ये निर्यातदारांना मार्गदर्शन मिळेल. तर तांत्रिक सहाय्य सगळ्यात पहिले तर केलं जाणार आहे. कोणाला तर बेसिकली शेतकऱ्यांनाच केलं जाणार आहे. बाजारपेठ विकास, जागतिक बाजारपेठेची माहिती देणे आणि व्यापार मेळ्यांमध्ये सहभागासाठी मदत करणे. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग हाऊस आणि एअर कार्गो सुविधांच्या निर्मितीस आर्थिक सहाय्य. लाभ काय तर निर्यात वाढ, उत्पादनांची गुणवत्ता सुधारणा आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश. हे सगळे मुख्य कार्य आहेत. तर ह्याच्याने काय होणार आहे बेसिकली की कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न जे आहे त्यांचं उत्पादन निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. तर भारती उपक्रमांतर्गत एवढंच लक्षात ठेवा की हे मेन त्याचं उद्दिष्ट आहे. पुढे बघूया स्मृती मानधनाबद्दल. स्मृती मानधना हिने तिन्ही प्रकारात शतक करणारी बनली पहिली भारतीय महिला. तिन्ही प्रकारात म्हणजे कोणते कोणते, कसोटी क्रिकेट, वन डे क्रिकेट आणि T20 क्रिकेट, हे तीन जे प्रमुख प्रकार आहेत क्रिकेटमध्ये, या तिघ प्रकारांमध्ये शतक करणारी ही पहिली भारतीय महिला ठरली आहे स्मृती मानधना. तर तीन प्रकार, कसोटी क्रिकेट, वन डे क्रिकेट, T20 क्रिकेट. पहिली भारतीय महिला खेळाडू आहे, जगातली 5वी खेळाडू आहे. तिच्या अगोदरच्या कोणत्या 4 महिला आहेत तर बेथ मुनी, लॉरा वोल्वॉट, हिदर नाईट आणि टॅमिंग. तर ह्या चौघांनंतर स्मृती मानधना हिने या तिघ प्रकारांमध्ये शतक केलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत होता. मराठा आंदोलन, आरक्षणासाठीचं मराठा लोकांचं आंदोलन मुंबईमध्ये हे पुन्हा चर्चेमध्ये असल्यामुळे हैदराबाद गॅझेट हाही एक चर्चेचा मुद्दा बनलाय. त्याच्यामुळे हैदराबाद गॅझेट नक्की काय आहे, त्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत हे आपण समजून घेऊयात. तर हैदराबाद गॅझेट हे निजाम काळातील दस्तऐवज आहे. 1918 साली हैदराबादच्या निजाम सरकारने जारी केलेला हा एक सरकारी गॅझेट आहे. तर हैदराबादचा जो निजाम होता त्याचं मराठवाड्यात पण बऱ्यापैकी त्याचं राज्य होतं. तर मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नोंदी त्याने काय केलेलं आहे या दस्तऐवजामध्ये बघूया. तर या दस्तऐवजात मराठवाड्यातील मराठा समाजाची नोंद त्याने हिंदू मराठा अशी करून त्यांना कुणबी म्हणून वर्गीकृत केलेले आहे. कुणबी म्हणजे शेती करणारा शेतकरी. तर त्याने हिंदू मराठा अशी त्या मराठा समाजाची नोंद करून कुणबी म्हणून वर्गीकृत केलेले आहे. हे त्याच्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाची नोंद आहे केलेली. तर आरक्षणाचा आधार काय होतो की मराठा समाजाला कुणबी असल्याचा ऐतिहासिक पुरावा, मराठा समाजाला कुणबी असल्याचा ऐतिहासिक पुरावा या गॅझेट थ्रू मिळतोय. त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, कारण हा एक ऐतिहासिक पुरावा ठरतोय हैदराबादचं गॅझेट. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात हा गॅझेट एक महत्वाचा पुरावा म्हणून वापरला जाईल. ज्या मराठ्यांकडे निजामकालीन कागदपत्रांमध्ये कुणबी
अशी नोंद आहे त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळवून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. ज्या मराठ्यांकडे, ज्यांच्याकडे मराठवाड्यातील जे मराठे आहे त्यांच्याकडे जो हा निजामकालीन कागदपत्रांचा पुरावा भेटलेला आहे, त्याच्यामध्ये जो कुणबी म्हणून त्यांची नोंद असेल त्या कागदपत्रांमध्ये, तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळून शिक्षण आणि नोकरीत त्यांना आरक्षण मिळू शकते. तर कायदेशीर महत्व काय ठरतंय या गॅझेटचं? तर मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत हा दस्तऐवज एक महत्वाचा पुरावा म्हणून काम करू शकतो. पुढे जाऊयात. शेवटी सांगायचं झालं तर मध्ये आपण बघूया कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादने भारतीय उपक्रमाबद्दल आपण बघितलं. या संस्थेने कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय उपक्रम सुरू केलाय, आताच बघितलं. पुढे बघूयात. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत कापसाची खरेदी सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी कपास किसान ऍप सुरू केले आहे. कपास किसान ऍप कोणी सुरू केलेले आहे? तर केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत, किमान आधारभूत किंमत MSP योजनेअंतर्गत कापसाची खरेदी, शेतकरी जे कापूस उत्पादन करतात त्या कापसाची खरेदी सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी हे ऍप सुरू केलेलं आहे. पुढे बघूयात. मोबाईल उपकरणांसाठी भारतातील पहिली टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधा नोएडा येथे सुरू झालेली आहे. उद्घाटन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेलं आहे उद्घाटन. तर भारतातील पहिलं टेम्पर्ड ग्लास म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या मोबाईलची जी स्क्रीन आहे, स्क्रीन गार्ड, बेसिकली स्क्रीनला सेव्ह करण्यासाठी आपण त्याच्यावर जो ग्लास लावला जातो तो टेम्पर्ड ग्लास काय असतं? तर बेसिकली जो नॉर्मल ग्लास म्हणजे नॉर्मल जी काच असते तिच्यापेक्षा 4 ते 5 पटींनी तो जास्त अधिक मजबूत असतो, अधिक स्ट्रॉंग असतो. तर आतापर्यंत काय होत होतं की आपण टेम्पर्ड ग्लासच्या बाबतीमध्ये इतर देशांवर डिपेंडेंट होतो, आपण स्वतः आत्मनिर्भर नव्हतो त्याच्या बाबतीत. पण आता हे पहिल्यांदाच झालेलं आहे की भारतातील पहिली टेम्पर्ड ग्लास उत्पादन सुविधा आता नोएडाला सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे आपण आत्मनिर्भर होणार आहोत या बाबतीत सुद्धा. पुढे बघूया. तर सोलर ऑर्बिटर मिशन हे ESA आणि नासा या 2 अवकाश संस्थांचे संयुक्त मिशन आहे. सोलर ऑर्बिटर मिशन युरोप आणि अमेरिका या 2 देशांच्या अवकाश संस्थांचे संयुक्त मिशन आहे. याच्यामध्ये ते सूर्याच्या ऑर्बिटर बद्दल, त्याच्यानंतर सूर्याचे जे गरम वारे किंवा मग तिथे जे वादळ निर्माण होतात यांचा अभ्यास केला जाणार आहे या मिशन अंतर्गत. पुढे बघूयात. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने जाहीर केलेल्या 2025चा जो जागतिक शांतता निर्देशांक आहे त्यात भारत 115व्या क्रमांकावर आहे. आणि पहिल्या क्रमांकावर कोणता आहे? तर आईसलँड हा सलग 18व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. भारत या जागतिक शांतता निर्देशांकात कितव्या क्रमांकावर आहे? 115व्या, 115. आणि आईसलँड आहे प्रथम क्रमांकावर. पुढे जाऊया. चंद्र ध्रुवीय अन्वेषण ल्युपेक्स कार्यक्रम जॅक्सा आणि इस्रो या 2 अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. ल्युपेक्स कार्यक्रमांतर्गत काय बघितलं जाणार आहे की चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे त्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास याच्यामध्ये केला जाणार आहे की तिथे बर्फ म्हणजे गोठलेले का असे ना पण पाण्याचे साठे आहेत का चंद्रावर, हे बघितलं जाणार आहे या प्रकल्पाअंतर्गत. पुढे बघूयात. ऑगस्ट 2025 मध्ये सध्या शांघाय सहकार्य संघटना SCO शिखर परिषद बरीच चर्चेमध्ये होती. ती आपले भारताचे चीन बरोबरचे जे संवाद तिथे जास्त वाढत होता, त्याच्यामुळे भारत अमेरिका संबंध या सगळ्या गोष्टींमुळे ती जास्त चर्चेत होती. तर ऑगस्ट 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन मधील तियानजिन येथे झालेल्या SCO शिखर परिषदेला हजेरी लावली. कुठे झाली होती ही महत्वाची आहे. चीन मधील तियानजिन या ठिकाणी ही परिषद झाली होती, शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद. ओके, पुढे जाऊया. आदिवासी कार्य मंत्रालयाने भारतातील पहिल्या AI संचलित आदिवासी भाषा अनुवादक आदिवाणीची बीटा आवृत्ती लॉन्च केली आहे. याच्यामुळे आदिवासी ज्या भाषा आहेत आदिवासी लोकांच्या त्यांचं संघटन होणारे जतन केलं जाणार आहे या ऍपमुळे. आदिवासी भाषा अनुवादक आदिवाणी चे बीटा आवृत्ती लॉन्च केली आहे. बीटा आवृत्ती लॉन्च केली म्हणजे याच्यामध्ये त्यांनी अजून बऱ्यापैकी संथाली सारख्या झाल्या, वेगवेगळ्या भाषा त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केल्या. पुढे अजून ते वेगवेगळ्या भाषा त्याच्यामध्ये ऍड करत जातील. पुढची बातमी बघूया की TCA कल्याणी यांची लेखा नियंत्रक CGA म्हणून नियुक्ती झाली आहे. TCA कल्याणी यांची लेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती झाली आहे.
आजच्या सेशन मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.